नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. काटकर कॉलनीतील घरातून गांजा तस्करी, तरुणाला अटक. राजारामपुरी येथील काटकर कॉलनीतील घरातून गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाच्या घरावर राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी छापा टाकला. अनिकेत संतोष चौगले, वय 20, राहणार काटकर कॉलनी, कोल्हापूर असं त्याचं नाव आहे. चौकशीत सोलापुरातील गांजा पुरवठा करणाऱ्या तस्कराचे नाव निष्पन्न झालं. संशयिताकडून गांजा खरेदी करणाऱ्या 10 जणांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचीही झाडाझडती घेण्यात आली. संशयिताच्या घर झडतीत 2.5 किलो तयार गांजा, 1,20,000चा मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, वजन काटा असा 1,71,240 किलो किमतीचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने संशयिताला पोलीस कोठडी दिली आहे. संशयित गांजा उलाढालीशी संबंधित स्थानिक तस्करांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे, असे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले. 12वीपर्यंत शिक्षण घेतलेला अनिकेत रिकाम टेकडा आहे. सोलापूर येथील गांजा तस्करांशी संपर्क साधून त्यांनी राजारामपुरी येथील काटकर कॉलनीतील घरातून गांजा विक्रीचा धंदा सुरू केला आहे. काही दिवसापासून बेधडक उलाढाल होत होती. पोलीस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक रुपेश इंगळे, हवालदार अमोल पाटील यांना सुगावा लागला. पथकाने घरावर छापा टाकून गांजा साठ्यासह 1,71,000चा मुद्देमाल हस्तगत केला. चौकशीत सोलापूर येथील पुरवठादार तसेच संशयिताकडून नियमित गांजा खरेदी करणाऱ्या 10 जणांची यादी पोलिसांना सापडली. सर्वांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची झाडाझडती घेण्यात आली. संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्याचेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.